अवधूत चिंतन गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ भक्तांनो, आज आपण श्री शिवलीलामृत कथासार अध्याय 7 याचे पठण करणार आहोत. श्री गणेशाय नमः. हे पार्वतीपते, तुझा जय जयकार असो. तुझ्या भाळी अग्नियुक्त तृतीय नेत्र आहे. तू आपल्या मस्तकावर चंद्रकोर धारण करतोस. तुझ्या अंगावरील सर्पाची भूषणे खूप शोभून दिसतात. तू कोट्यावधी सूर्यासमान तेजपुंज आहेस. तू विश्वव्यापक आहेस. विश्वाचा स्वामी आहेस. सर्व भूताचा अधिपती आहेस. तू अनंत आहेस. अमृत आहेस. तसा मूर्तिमानही आहेस. तू विश्वाचा पालक आहेस. तू रुमापतीला अत्यंत प्रिय आहेस. तू परमानंद स्वरूप आहेस. परमात्म पंचमुख 15 नेत्र असलेला, प्रत्येक मुखातून 3 नेत्र याप्रमाणे परमपावन, परममंगल व अत्यंत शुभ्र वर्णाचा आहेस. तू सनातन परब्रह्म आहेस. अत्यंत दयाळू व हसतमुख आहेस. तुझ्या गुणवर्णनाने मनाला शांती लाभते. हे शंभो महादेवा, 6व्या अध्यायात तू श्रीधराकडून आपले गुणवर्णन करविलेस. अत्यंत पवित्र असे सीमितीने आख्यान वदविलेस. व्यासाने निर्मिलेल्या पुराणकथा सुताच्या मुखाने तूच श्रोत्यांना ऐकवतोस. तुझी लीला अगाध आहे. मी तुला नमस्कार करतो. ही स्तुती ऐकून शंकर प्रसन्न झाला. त्याने आणखीन एक कथा सांगण्याची प्रेरणा दिली. ती महात्मकथा अशी आहे. विदर्भ नगरात वेदमित्र नावाचा एक सुशील ब्राह्मण राहत होता. त्याला सुमेधा नावाचा एक गुणवान पुत्र होता. वेदमित्राला एक मित्र होता. त्याचे नाव सारस्वत. तो वेदशास्त्र संपन्न होता. सोमवंत हा त्याचा पुत्र. सुमेधा आणि सारस्वत हेही जिवलग मित्र होते. त्यांनी दशग्रंथाचे चांगले अध्ययन केले होते. त्यांना पुराण ग्रंथही मुखोदक होते. ते 16 वर्षाचे झाले तेव्हा त्यांचे जनक त्यांना म्हणाले, मुलांनो, तुम्ही दोघांनी ब्रह्मज्ञानांना अपेक्षित असणारी सर्व विद्या चांगल्या प्रकारे अकस्मात केली आहे. आता राजाची भेट घेऊन त्याला आपल्या बुद्धीची व विद्येची चमक दाखवा. त्यांच्याकडून धन मिळवा. मग आम्ही योग्य वधू पाहून तुमचे विवाह करून देऊ. पितृ आज्ञेने ते दोघे ब्राह्मण कुमार राजाला भेटले. त्यांच्या सन्मुख त्यांनी आपले विद्यावैभव प्रकट केले. त्यांचे ज्ञान पाहून राजा प्रसन्न झाला. पण पारितोषिक देण्याआधी राजाने त्या दोघांची एक विचित्र परीक्षा घेण्याचे ठरविले. तो त्यांना म्हणाला, मुलांनो, मी तुम्हाला एक काम सांगणार आहे. ते तुम्ही कशा प्रकारे करता त्यावरून तुमचे कौशल्य सिद्ध होईल. हे तुम्हाला मान्य आहे का? राजाच्या प्रस्तावाला दोघांनी होकार दिला. तेव्हा राजा म्हणाला, चित्रागंध हा निषेध नगरीचा राजा आहे. सीमितीने ही त्यांची पत्नी साध्वी असून शंकराची परमभक्त आहे. ती शिव पार्वती प्रीत्यर्थ दाम्पत्याची पूजा करते. त्यांना भोजन, वस्त्रालंकार व दक्षिणा देते. तुमच्यापैकी एकाने स्त्रीरूप घ्यावे आणि ब्राह्मण दाम्पत्य म्हणून तुम्ही दोघांनी तिच्याकडे जावे. ती तुमचा उत्तम सन्मान करील. तेथून परत आल्यावर तिने दिलेल्या वस्त्रभूषणे तुम्ही मला दाखवा. म्हणजे तुम्ही खरोखरच विद्वान आणि चतुर आहात हे सिद्ध होईल. मग मीही तुम्हाला भरपूर द्रव्य देईन. माता, पिता, गुरु आणि राजा यांचे वचन कधी मोडू नये असे म्हणतात. ते ऐकून दोघे विप्रकुमार विचारात पडले. ते राजाला म्हणाले, महाराज, ते तर मोठेच निध्यकर्म आहे. स्त्री वेशधारी पुरुष पाहताच सचेल स्नान करावे असे शास्त्र सांगते. अन्न त्या स्त्री वेश धारण करणारा आणि त्याला पाहणारा अशा दोघांचेही अधपतन होते. स्त्री वेशधारी पुरुष या अनुचित कर्मामुळे जन्मोजन्मी स्त्रीच होतो. हे कुकर्म आम्ही कधीच करणार नाही. आम्ही विद्यावंत आहोत. आमची विद्यता दाखवून धन मिळवू. लोक ज्ञानी ब्राह्मणाचा सन्मान करतात.
त्यांना वंदन करून प्रार्थनापूर्वक धन देतात. विद्या ही पंडिताची माता, साक्षात कामधेनू. संकटात सहाय्य करती, प्रवासात रक्षण करती. ती मात्या पित्याहून वेगळी आहे. विद्वत्ता पाहून राजे महाराजेही नतमस्तक होतात. विद्याहीन मनुष्य म्हणजे दगड, जिवंत असूनही मृतवत. अशा मूर्खाचे तोंडसुद्धा पाहू नये. अशा मूढाला जन्म दिला म्हणून माताही दुःख करते. राजा म्हणाला, मुलांनो, तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे. तुम्ही स्वतःची विद्वत्ता सिद्ध केलीच आहे. आता तुम्ही वेषांतराचे नाटक किती हुबेहूब वटविता तेच मला पाहायचे आहे. राजाचे खूप आग्रह केला तेव्हा कोठे ते कबूल झाले. मग राजाने वस्त्रालंकार आणून सोमवताला स्त्रीवेश दिला. सुमेधा आणि स्त्रीवेशधारी सोमवंत प्रवासास निघाले. सोमवारी सायंकाळी सीमतीने शिवपूजन चालले असताना ते दोघे ब्राह्मण दाम्पत्या स्वरूपात तिच्याकडे गेले. सीमतीने अत्यंत हुशार होती. हे दोघे पुरुषच आहेत हे तिच्या चाणाक्ष दृष्टीने तत्काळ ओळखले. पण तसे जराही भासवू न देता त्या शिवभक्त पतिव्रतेने त्या दाम्पत्याची शंकर आणि पार्वती समजून पूजा केली. त्यांना षड्रस अन्नाचे भोजन दिले. अपार द्रव्यदक्षिणा, वस्त्रे, अलंकार देऊन त्यांना सन्मानाने निरोप दिला. सुमेधा आणि सोमवंत ह्यांनी राजाची अट पूर्ण केली. निषेधात आल्यामुळे त्यांना चांगल्याच धनलाभ झाला होता. आता राजाकडूनही द्रव्यरूपाने मोठे पारितोषिक मिळणार म्हणून ते आनंदाने मार्गक्रमण करीत होते. अरण्य मार्गाने जाताना पुढे सुमेधा व मागे सोमवंत चालत होता. सीमतीने पूजन केल्यानंतर सोमवताचे शरीर स्त्रीदेहासारखे झाले होते. अरण्यातील एकांतात त्या स्त्रिया मनात जबरदस्त कामवासना उत्पन्न झाली. ती सुमेधाशी प्रणयोत्सुक संवाद करू लागली. म्हणाली, प्राणनाथा, या वनातील वातावरण किती रम्य आहे. प्रेमी युगलांना आवडेल असे. या संधीचा लाभ घे. मी कायमस्वरूपी अग्नीने अगदी व्याकुळ झाले आहे. तरी सहवास करून माझे अंग प्रत्यंग शांत कर. ते ऐकून सुमेधाला मोठे आश्चर्य वाटले. सीमितीनीच्या तपोबलामुळे सोमवताला स्त्रीरूप प्राप्त झाले आहे याची सुमेधाला कोठून कल्पना असणार. म्हणून तिच्या डोळ्यातील कामुक भाव व तिची कामपूर्तीची याचना ऐकून तो सदर्श झाला. सोमवताला म्हणाला, मित्रा, थट्टा करू नको. आपले नाटक पूर्ण झाले आहे. आता हा स्त्रीवेश टाकून दे बरं. पण स्त्री झालेला सोमवंत ऐकेनाच. तिने अनिवार्य कामवासनेने जमिनीवर अंग टाकले आणि ये प्राणनाथा ये, माझ्या कामाग्री शांत कर असे म्हणून त्याला ओढू लागली. सुमेधाला स्त्रीवेशधारी सोमवताचे हे वर्तन अपेक्षित नव्हते. त्याने सोमवताला झिडकारले. म्हणाला, भलते सलते बरळू नकोस. कोणी ऐकले तर लोक काय म्हणतील. तू आणि मी गुरुबंधू आहोत, ब्रह्मचारी आहोत. तेव्हा स्त्री झालेला सोमवंत म्हणाला, गुरुबंधू होतो, आता नाही. माझे अवयव पहा. माझे पुरुषत्व जाऊन मी स्त्रीरूप झालो आहे. तू माझी कामेच्छा पूर्ण कर. सुमेधाने त्याच्याकडे नीट निरखून पाहिले तेव्हा त्याला आश्चर्याचा धक्काच बसला. आपण केलेले नाटक उग्र वास्तविकता धारण करून समोर टाकले आहे हे त्याच्या लक्षात आले. ती स्त्री त्याची चुंबने घेऊन एकसारखी त्याच्या अंगलट येत होती. निर्लज्ज वर्तन करीत होती. पण तो बदला नाही. अरण्यातील एकांतात आजूबाजूला कोणी नाही. बरोबर सधन घरातील तरुण सुस्वरूप स्त्री, तीही कामप्रेरित होऊन सर्वस्व अर्पण करण्यास तयार झालेली. अशा प्रकारे सर्व अनुकूलता असूनही ज्याच्या मनात तिच्याविषयी जराही अभिलाषा निर्माण होत नाही तो पुरुष धन्य होय. तो साक्षात शंकरच. सर्व तीर्थे त्याच्या सन्मुख विनम्र होतात. जो सत्यवचनी आहे, जो नित्य सत्कर्मे करतो, त्याच्या मनात जराही धनाशक्ती नाही. विद्वान पंडित असूनही ज्याला जराही गर्व नाही. लोकांनी कटुवचनांनी कितीही निंदा केली
तरी खेद न मानता जो आनंदात राहतो, दुसऱ्याचे दोष ऐकून वा पाहूनही जो त्याची अन्याय कधीच वाचता करीत नाही, तो नर शंकर स्वरूपच जाणावा. जो स्त्री पुरुष असा भेदभाव करीत नाही, जो चराचरात गुरुरूप पाहतो, जो आपली तपश्चर्या, दातृत्व, पुण्यकर्म आणि सत्यकृते लोकांमध्ये सांगत नाही, जो पंडित आणि मूर्ख यात भेद करून एकाचा सत्कार व दुसऱ्याचा धिक्कार करीत नाही, जो सगळ्यांना सारखी वागणूक देतो, ज्याच्या मनात अपर भावाला जराही थारा नाही, जो आपली कीर्ती व्हावी अशी अपेक्षा करीत नाही, तो शिवस्वरूपच होय. जो आपल्या अभ्यासाचा टेंबा मिरवित नाही, लोकांनी आपले शिष्यत्व पत्करावे असे ज्याच्या मनातही येत नाही, ज्याच्या सर्व चित्तवृत्ती विरुद्ध गेल्या आहेत, जो एकांत प्रिय आहे, भ्रांती नष्ट झाल्यामुळे जो अखंड समाधीत असतो, जो सर्वस्व गेले तरी खंत करीत नाही, तो शिवस्वरूपच होय. कधी श्रीधर म्हणतो, असे पुरुष म्हणजे साक्षात ब्रह्मानंदच. त्या परमहंसाच्या पायातील पादुका होऊन राहावे. सुमेधा खरोखरच विवेकी होता. त्याने त्याही परिस्थितीत धैर्य बाळगले. स्त्रीरूप झालेल्या सोमवताला अनेक प्रकारे नीट समजावले. आधी आपण गावी जाऊ आणि मगच काय तो विचार करू, असे सांगून त्या स्त्रीला घरी आणले. सारस्वत ब्राह्मणाला बोलावून सर्व प्रकार त्याच्या कानावर घातला. ते ऐकून त्या पित्याला मोठा धक्का बसला. तो छाती पिटत राजाकडे गेला आणि घडलेल्या प्रकाराबद्दल त्याला मोठमोठ्याने ओरडून दुषणे देऊ लागला. म्हणाला, अरे दुर्जना, हे तू काय केलेस? माझ्या मुलाला अनुचित कर्मास प्रवृत्त करून तुला कोणते असुरी समाधान मिळाले? तुझी बुद्धी अशी कशी चळली? माझा एकुलता एक मुलगा, तोही वेदशास्त्र संपन्न, पण तू त्याचा घात केलास. तुझ्यामुळे माझा निर्विष झाला. ही सुद्धा ब्रह्महत्याच. या कृत्याने तुझी दुष्कृती होवो, तुझे तोंड काळे होवो, तुला जगासमोर येण्याची लाज वाटो. यावर राजा काय बोलणार? त्याने लज्जेने मान खाली घातली. आपण सिमितिनीची उगाच परीक्षा घेतली याचा त्याला पश्चाताप वाटू लागला. खोटे वेषांतर केलेल्या पुरुषांचे खऱ्या स्त्रीमध्ये कसे रूपांतर झाले याचे त्याला मोठे कोडे पडले. काय करावे हेच त्याला सुचेना. त्याने विद्वान ब्राह्मणांना पाचारण केले व म्हणाला, मी वाटेल तेवढे द्रव्य खर्च करण्यास तयार आहे. तुम्ही काहीही करा, कोणतेही प्रखर अनुष्ठान करा, पण या सोमवतास पुन्हा पुरुषत्व प्राप्त करून द्या. तेव्हा ब्राह्मण म्हणाले, राजा, आम्हाला क्षमा कर. या बाबतीत आम्ही काहीच करू शकत नाही. ही तर ईश्वराची लीला आहे. ती कोणी व कशी बदलावी. तेव्हा राजाने देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी 7 दिवस निराहार राहून अनुष्ठान केले. तिच्या प्रीत्यर्थ मोठा यज्ञ केला. त्याची तळमळ पाहून प्रसन्न झालेल्या भगवतीने त्याला दर्शन देऊन वर मागण्यास सांगितले. राजा म्हणाला, माते, माझ्यावर कृपा कर. सोमवत नावाच्या विप्रपुत्राला माझ्या अंगनिळीमुळे स्त्रीरूप प्राप्त झाले आहे. त्याला पुन्हा पुरुष कर. देवी म्हणाली, ही गोष्ट घडणे कदापि शक्य नाही. सीमितीनी महान पतिव्रता, परमशिवभक्त व श्रेष्ठ तपस्विनी आहे. तिच्यापुढे माझे कृतित्वही थिटेच. आता मी सांगते ते ऐक. त्याला स्त्रीरूप राहू दे. त्या स्त्रीचा सुमेधाशी विवाह लावून दे. या दाम्पत्यास दैवी गुण असलेला एक वेदेत्न पुत्र होईल. देवीची आज्ञा मान्य करून राजाने वेदमित्र व सारस्वत या दोघांनाही बोलावून घेतले. त्यांना देवीचा संदेश सांगितला. त्यांची क्षमा मागून त्यांचे मन वळविले. सुमेधाचा सोमवतीशी विवाह लावून दिला. अंबिकेच्या वचनाप्रमाणे त्यांना एक बुद्धिमान पुत्र झाला. धन्य ती सीमतिनी, धन्य ती शिवभक्ती. तिला तिन्ही जगात उपमा नाही. तिच्या संकल्पनाने जे घडले त्यात देवी पार्वतीनेही बदल केला नाही. सूत पुढे म्हणाले, श्रोते हो, मी तुम्हाला शिवमहात्म्य तत्पर आणखीन एक कथा सांगतो. ती लक्षपूर्वक ऐका.
अवंती नगरात मदन नावाचा एक ब्राह्मण राहत होता. तो कामुक स्वभावाचा होता. पिंगला नावाची एक वैश्या होती. हा दुराचारी मदन तिच्या नादी लागला होता. सदानकदा तिच्याकडेच पडलेला असे. तिच्या मोहापायी त्याने आपल्या धर्मपत्नीचा मात्यापित्याचा त्याग केला. तो ब्रह्मकर्मही करीत नसे. त्याला लोकलज्जेची चाड उरली नव्हती. तो मद्यमास सेवन करी. अहोरात्र त्या वेशेशी विलास करीत असे. त्या काळी ऋषभ नावाचा एक महान योगी लोकाच्या उद्धारासाठी भूलोकी संचार करीत होता. तो दीन दुबळ्याचे दुःख संकटे निवारण करीत असे. एके दिवशी भिक्षा मागत हिंडत असताना तो अकस्मात पिंगलेच्या द्वारी आला. त्या शिवयोग्याला पाहून पिंगला आणि मदन तत्परतेने सन्मुख गेले. त्यांना सन्मानाने घरात आणले. त्यांचे षोडोपचारे पूजा केली. उत्तम पक्वाने भोजन आणि वस्त्रालंकार देऊन त्यास संतुष्ट केले. त्याला उत्तम शय्येवर निजवले. त्याला विश्रांती मिळावी म्हणून रात्रभर जागरण करून त्याचे पाय चेपले. त्याला वारा घातला. सूर्योदयाच्या सुमारास तो शिवयोगी एकदम अदृश्य झाला. याचे त्या दोघांनाही मोठे आश्चर्य वाटले. त्याच्या रूपाने प्रत्यक्ष शंकराने आपल्याला दर्शन दिले, आपली सेवा घेतली म्हणून त्यांना मोठे समाधान वाटले. कालांतराने पिंगला आणि मदन मरण पावले. पूर्वजन्मी एका थोर शिवयोग्याची अल्पसेवा घडल्यामुळे त्या दोघांना पुन्हा मनुष्य जन्म मिळाला. मदनाने दाशहर देशाचा राजा वज्रबाहू व त्याची पटराणी सुमिती यांचा पुत्र म्हणून जन्म घेतला. पिंगिलेचा सीमितिनीच्या कन्या म्हणून जन्म झाला. तिचे नाव कीर्तिमालिनी ठेवण्यात आले. इकडे सुमती गरोदर असताना तिच्यावर एक कठीण प्रसंग ओढवला. दाशरथ राजा वज्रबाहूला अनेक राण्या होत्या. त्या सुमितीचा द्वेष करायच्या. सुमितीला पुत्र झाला तर पुढे तोच राजाधिकारी होणार म्हणून त्या सवतीने तिचा काटा काढायचे ठरवले. अन्नातून तिच्यावर विष प्रयोग केला. ती मरणारच होती पण नशिबाने वाचली. तरी विषाने आपले कर्तव्य दाखविलेच. तिला रोग झाला. विष अंगावर फुटून तिला ठायी ठायी जखमा झाल्या. तशातच ती प्रसूत झाली. तिला मुलगा झाला. त्याच्याही अंगावर फोडे होते. त्यातून अहोरात्र रक्त व पू गळत असे. पडलेल्या क्षमतामुळे दुर्गंधी येत असे. राजाने अनेक नामांकित वैद्य बोलावले. त्या दोघांवर खूप औषधोपचार केले पण उपयोग झाला नाही. सुमती मोठ्या धैर्याने व्यथा सोसत होती. पण बाळाचे काय? तो रात्र दिवस रडत राही. त्या दोघांना मरण येत नव्हते आणि त्याची व्याधीही बरी होत नव्हती. त्याच्या चिंतेने राजाला अहोरात्र चैन पडत नसे. झोपही येत नसे. शेवटी तो कंटाळला. त्याने एक कटू निर्णय घेतला. राणीला आणि मुलाला रथात घालून घोर निर्जन अरण्यात सोडून दिले. व्याधीग्रस्त सुमती आपल्या बाळाला कडेवर घेऊन श्वापपदानी भरलेल्या त्या अरण्यातून मार्ग काढत हिंडू लागली. देहाला दुःख होतेच, आता अंतकरणही दुखावले होते. तिच्या पायांना दगड बोचत, काटे रुतत, अंग असह्य वेदनांनी ठणके. ती आक्रोश करायची, रडायची, कधी शुद्ध हरपून कोसळायची, तहानेने व्याकुळ व्हायची. तिथे तिचे अश्रू पुसणारे, तिच्या वेदनेवर सांत्वनपर शब्दाची फुंकर घालणारेही कोणी नव्हते. सुमती शंकराचा धावा करायची. म्हणायची, हे शंभू महादेवा, तुला माझी दया कशी येत नाही? तू जगाचा आत्मा आहेस, भक्तरक्षक, अशी तुझी त्रिगती कीर्ती, मग माझी उपेक्षा का करतोस? हे कैलासपती, तू जगाला वद्य आहेस, मृतिमंत ब्रह्मानंद आहेस. वेदशास्त्रे तुझे अखंड गुणगान करतात. हे त्रिनेत्रा, हे पंचवदना, तू त्रिदोषाचे निवारण करणारा, जगाचे आदी स्वरूप, अजन्मा, अजित आणि धवल वर्णाचा आहेस. तू माझा उद्धार कर. मला जन्ममरणाच्या दुष्चक्रातून सोडव. तू अनादिसिद्ध आहेस. कोणालाही तुझा थांग लागत नाही. तू गुणातील आहेस, सद्गुणाचे वैभव आहेस. तूच हे मायारूपी चक्र चालवितोस.
विश्वाला अंतर्बाह्य व्यापून असलेले हे जगद्गुरू, मी तुला शरण आहे. माझ्यासाठी धावत ये, मला मार्ग दाखव. रामाने टाकलेल्या सीतेप्रमाणे किंवा नलराजाने सोडून दिलेल्या दमयंतीप्रमाणे सुमितीची अवस्था झाली होती. एकेकाळी महान ऐश्वर्य भोगणारी ती पटराणी आज भयंकर हाल अपेष्टा सोसत होती. वनात वाघ सिंहाच्या गर्जना ऐकून ती मूर्छित पडायची. तिचे करुण रुंदन ऐकून पशुपक्षीही रडायचे. पक्षी आपले पंख पसरून तिच्यावर सावली धरायचे. चोचीतून पाणी आणून वाळावर शिंपडायचे. मध आणि फळाचे मधुर रस त्यांच्या तोंडात घालायचे. वनगायी शेपटीने वारा घालायच्या. त्या सर्वांचे ते प्रयत्न पाहून राणीलाही भरून यायचे. अशा प्रकारे ती राजपत्नी असहाय्य दीन अवस्थेत राणीवनी हिंडत होती. काय घडले ते ऐका. गावोगावी माल विकणारा एक वाणी बैलावर सामान लादून आपल्या सेवकासह एक दिवशी अरण्य मार्गाने जात होता. त्याचे लक्ष सुमतीकडे गेले. त्याने तिला व तिच्या मुलाला आपल्याबरोबर घेतले. प्रवास करीत तो वाणी वैश्यलोकाचीच वस्ती असलेल्या वैश्यनगरास आला. पद्याकर नावाचा एक श्रीमंत शेठ तेथील अधिपती होता. तो मोठ्या मनाचा, भाग्यवान, नाना वस्तूचा संग्रह करणारा आणि गुणग्राहक असा होता. त्याने आपुलकीने सुमितीची चौकशी केली. तिचे पूर्ववृत्त जाणून घेतल्यानंतर त्यालाही खूप वाईट वाटले. तो रडू लागला. एक दीर्घ निश्वास टाकून तिला म्हणाला, मुली, आजपासून तू माझी धर्मकन्या आहेस. तुझ्यासारखा दुर्धर प्रसंग वैऱ्यावरही येऊ नये. असो, आता काळजी करू नकोस. यापुढे तू येथेच राहायचे. मी तुला जवळच एक घर घेऊन देतो. पद्माकर वैश्याने सुमतीला व तिच्या मुलाला आश्रय दिला. तिच्या उदरनिर्वाहाची व्यवस्था केली. त्या माय लेकरांना बरे वाटावे म्हणून वैद्याकरवी अनेक उपचार उपाय केले, पण उपयोग झाला नाही. तेव्हा सुमती म्हणाली, ताता, आता शंकरच माझा वैद्य. त्याची कृपा झाली तरच आमचा रोग बरा होईल. तिची निराश तिच्या मुखावर स्पष्ट दिसत होती. असेच काही दिवस लोटले. एके रात्री तो मुलगा मरण पावला. सुमतीच्या जगण्याला तो मुलगाच एकमात्र दिलासा होता. देवाने तोही हिरावून घेतला. तिच्या शोकाला पारावर उरला नाही. पद्माकर तिची समजूत काढत होता. लोक जमले तेही तिचे सांत्वन करू लागले. रात सरली, सकाळ झाली. मंडळी अंत्यविधीच्या तयारीस लागली. तेव्हा योगायोगाने ऋषभ नावाच्या एका थोर शिवयोगाचे तेथे आगमन झाले. त्याला पाहून सुमतीला मोठा धीर आला. या तपस्व्याने कृपा केली तर आपला पुत्र जिवंत होईल, अशी आशा तिच्या मनात निर्माण झाली. त्याही प्रसंगी पद्माकराने त्याचे स्वागत केले. त्याची पूजा केली. सुमतीनेही त्याला वंदन केले. तेव्हा तो म्हणाला, सुमती, रडून रडून एवढा शोक कशासाठी करीत आहेस? तुझे पूर्वजन्मीचे माता पिता, आप्त, पती, पुत्र हे सर्व आज कोठे आहेत सांगशील? 84 लक्ष योनी फिरत आलीस. तेथील तुझे सगळे सोयरे कोठून आले, कोठे गेले तेही सांग. पुढे जन्ममरणाचे असे किती फेरे घालायचे आहेत याचा कधीतरी विचार केला आहेस का? पूर्वीच्या आप्त सवयीयाचे तुला दुःख वाटत नाही आणि आता पुत्र गेला म्हणून विलाप करतेस. लोक ज्या जातीत, ज्या कुळात, ज्या वर्णात शरीर धारण करतात त्या जाती वर्णाच्या अभिमानाने नाचतात, पण मुळात आपण कोठून आलो याचा जराही शोध घेण्याचा प्रयत्न करीत नाहीत. तू हा पुत्र कोठून आणलास? तो मेल्यावर कोठे गेला? तू आणि जमलेले हे सर्व लोक पुढे कोणत्या योनीत जाणार आहात, काही सांगशील? आत्मा हाच अमर आहे, नित्य व शाश्वत आहे. तो कोणाचाही बंधू नाही, तो कोणाचाही पुत्र नाही. शरीर क्षणभंगूर आहे, नाशवंत आहे. ज्या शरीरासाठी तू शोक करीत आहेस ते तर प्रेतरूपाने तुझ्या समोरच पडले आहे.
अगं, पाण्यावर तरंग उडतात आणि विरून जातात. मृगजळही दिसते. पण या गोष्टी जशा पिथ्या आहेत तसे शरीरही पिथ्याच. चैतन्य अडून तयार झालेले एक लाट, तिचा शोक कशासाठी करायचा? चित्रातील वृक्षाच्या सावलीत कोणी जाऊन बसले, चित्रातील अग्नीने घर जाळले, चित्रातील पाण्याच्या प्रवाहातून कोणीतरी वाहून नेले, वध्यतेच्या मुलाचे द्रव्य कमवून आणले, भीष्माच्या कन्येचे हनुमंताशी लग्न झाले, वाऱ्याचा मंडप वाळूच्या दोराने घट्ट उभारला, शिंपीत भासणारे रूप पात्रात जमवून त्याने आकाशपुष्प सजवले, कासवीच्या दुधाचे तूप मिळवून मृगजळातील माशांनी दीप प्रज्वलित केला आणि पायात चाळ बांधून नाचत असलेले जन्मधानी ते डोळे भरून पाहिले. चित्रातील चोरांनी सापाच्या कानातील कुंडले चोरून नेली. हे कधीतरी शक्य आहे का? हे जसे मिथ्या तसा प्रपंचही मिथ्या आहे. त्याला खरे कसे मानावे? आता जे मुळातच अस्वस्थ आहे त्याबद्दल शोक करणे व्यर्थच नाही. शरीराबद्दल मी काय सांगू? ते एक कष्टरूपी वृक्षाचे उद्यान आहे. हे सर्व रोगाचे भांडार, कृमी कीटकाचे माहेरघर, पापाचा समुद्र, भ्रांतीचे अथांग आकाश, रक्त, मांस, श्लेषा, नसा व अस्थिची एकत्र बांधलेली चर्मवेष्टित मुळीच, मातेचा विटाळ व पित्याचे रेत याचे संमिश्रण, मुळातच अपवित्र. ते गोमूत्र शिपडून वा डोक्याचे मुंडन करून पवित्र कसे होणार? मुली, गुरुला शरण गेले नाहीत तर प्राण्याचा उद्धार कसा होणार? कल्पनापर्यंत कोट्यवधी फेरे घेतले तरी ते मुक्त होणार नाही. सुमती, तुझे जन्मोजन्मीचे पती कोठे आहेत ते तू सांगू शकत नाहीस. म्हणूनच म्हणतो, हा सगळा मायेचा पूर आहे. हे तू लक्षात घे. वेळीच सावध हो. त्रिगणरूपी बांध कामासाहित्य आणि पंचमहाभूताचे वासे जोडून तयार केलेल्या त्या शरीररूपी घराची आसक्ती धरू नकोस. याला केव्हा अग्नी लागेल याचा भरोसा नाही. देह म्हणजे मृगजळ, देह म्हणजे स्वप्नसृष्टीतील साम्राज्य. तरीही प्राणी धन्य धान्य पुत्राधिकाची इच्छा धरतात. याला काय म्हणावे? गंगेमध्ये दोन काष्टांनी एकत्र यावे, काही काळ जोडीने प्रवाहातून जावे आणि अंती विलग व्हावे, पुन्हा कधीही न भेटण्यासाठी. पती पत्नीचे प्रपंचातील सहजीवन अगदी तसेच. जेवढा ऋणानुबंध तेवढाच सहवास. कितीतरी पक्षी झाडावर येऊन बसतात, थोडा वेळ विसावतात आणि दुसऱ्या झाडावर निघून जातात. अपत्ये त्या पाखरासारखीच असतात. ऊन लागते म्हणून वटसरू झाडाच्या सावलीत असतो, ऊन सरले की निघून जातो. सगळे सोयरेही तसेच असतात. हा खेळ सतत चालूच असतो. आल्या गेल्याच्या पाखराची व पाथ्यस्थाची चिंता वृक्ष करतो का? नाही ना. मग आपण तरी दुःख का करावे? आणि गेल्याबद्दल शोक करून हाती काही लागतही नाही. अर्थात प्रपंच हा नुसता खेळ आहे, सत्य नव्हे. आपण त्याला सत्य मानतो हेच मोठे अज्ञान. हीच माया, हीच प्रपंच भ्रांती. या मायामय प्रपंच वृक्षावर जीव आणि शिव हे दोन्ही पक्षे बसलेले आहेत. शिव हा सर्वसाक्षी आहे, नित्य सावध आहे. तो कशातही गुंतत नाही. तो सर्व काळ अलिप्त असतो. जीवाचा स्वभाव वेगळा. तो विषयरूप फळे खातो. ती भक्षण केल्याने त्याला स्वतःचाच विसर पडतो. आपण वास्तविक कोण आहोत, आपले स्वरूप कसे आहे हे त्याला कळतच नाही. तो जन्ममरण भोगत राहतो. त्यामध्ये एखादा पुण्यवंत जीव सद्गुरूला शरण जातो. तो पुण्यवंताला त्याचे निजस्वरूप दाखवतो. मग तो स्वतः शिवस्वरूप होऊन शिवाची भक्ती करतो. शिवयोगी ऋषभाषा मुखातून ते दिव्य निरूपण ऐकून पद्माकर आणि सुमतीला धन्य धन्य वाटले. अष्टसात्विक भावानी त्याच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. सुमतीने धावून जाऊन त्यांचे पाय धरले
व म्हणाली, हे योगेश्वरा, तुझे ज्ञान अगाध आहे. तू साक्षात शंकर आहेस. मी दीन अनाथ तुला शरण आहे. माझा उद्धार कर. मला जन्म मरणाच्या दुष्चक्रातून सोडव. तू इच्छा मात्रे काहीही करू शकतोस. म्हणूनच ही विनंती प्रार्थना करीत आहे. माझ्यावर कृपा कर. हे ऐकून ऋषभाचे मन द्रवले. त्याने सुमतीला शिवाचा मृत्युंजय मंत्र सांगितला. मग त्याच मंत्राने भारलेले भस्म तिच्या सर्वांगावर लावले. त्या दिव्य भस्माच्या प्रभावाने सुमतीच्या अंगातील सर्व जखमा तात्काळ बऱ्या झाल्या. ती अप्सऱ्यापेक्षाही सुंदर व तेजस्वी दिसू लागली. त्याने तसेच मंत्रोक्त भस्म तिच्या मृत पुत्राच्या अंगावर लावले. त्या योगे प्राणसंचार होऊन तोही जिवंत झाला. पूर्ण निरोगी व सुस्वरूप झाला. हे पाहून पद्माकरास परमाश्चर्य वाटले. तो उत्सवपूर्तीने म्हणाला, धन्य धन्य गुरुदेव, धन्य धन्य गुरुमंत्र. जे श्री गुरुचरणी नतमस्तक होतात त्यांना मृत्यूचे भय कोठून असणार. त्यांना संसाराची विपत्तीची भीती कधीच वाटत नाही. गुरुकृपेने त्याच्या अंतकरणातील भेदभाव व दुःख याचे समूळ निरसन होते. त्याच्या सद्भाग्याचे किती कौतुक करावे. त्यांना यश, कीर्ती, आयु, आरोग्य, ऐश्वर, समृद्धी अशा सर्वच गोष्टी लाभाव्यात. त्याचे सर्व मंगलच होते. सुमतीचा आनंद काय वर्णन करावा. तिने आपल्या पुत्राला हृदयाशी कवटाळले आणि कृतज्ञतेने ऋषभाकडे पाहू लागली. आपल्या मुलाला त्याच्या पायावर घातले आणि हात जोडून म्हणाली, सद्गुरुनाथा, मी माझा जीव तुझ्यावरून ओवाळून टाकला. माझ्या शरीराच्या पादुक्या करून तुझ्या चरणी घातल्या तरी तुझे उपकार फिटणार नाहीत. शिवयोगी म्हणाला, मुली, या तुझ्या पुत्राला आयुष्य, आरोग्य, अद्भुत ऐश्वर्य प्राप्त होईल. या पृथ्वीवर राज्य करील. याची त्रिभुवनात कीर्ती होईल. मी याचे नाव भद्रायू ठेवीत आहे. हा मोठा होईपर्यंत तू येतेच राहा. मी सांगितलेल्या मृत्युंजय मंत्राचा श्रद्धेने त्रिकाल जप कर. हा विद्वान होईल. हा अनेक कला विद्यामध्ये पारंगत होईल. पण एक गोष्ट लक्षात ठेव, हा राजपुत्र आहे ही गोष्ट कोठेही प्रकट करू नकोस. ऋषभाने त्या मायलेकांना आणि पद्माकराला अनेक आशीर्वाद दिले व दुसऱ्याच क्षणी अंतर्धान पावला. मग सुमती तेथेच राहिली. ऋषभाची आठवण झाली की तिला भरून यायचे. तिचा कंठ दाटून यायचा. डोळ्यात अश्रू तरळायचे. पद्माकराने तिला धर्मकन्या मानले होते. तो तिला हवे नको ते सर्व पाहायचा. आपला मुलगा सून यांच्यापेक्षा भद्रायूची जास्त काळजी घ्यायचा. त्याचे सर्व लाड पुरवायचा. आपल्या मुलाबरोबर त्याने त्याचेही मुंज केली. दोघाच्या अध्ययनाकडे समान लक्ष दिले. त्यांना वेदशास्त्र संपन्न केले. भद्रायू 12 वर्षाचा झाला. तो सुशील व धीर गंभीर स्वभावाचा होता. आईची सेवा करायचा. एके दिवशी शिवयोगी ऋषभ पुन्हा अकस्मात प्रकट झाला. सुमती व भद्रायूने धावत जाऊन त्यांचे पाय धरले. अश्रूंनी त्यांचे चरण धुतले. आदराने घरात नेऊन त्यांचे पूजन केले. त्यांची मनोभावे स्तुती केली. पूर्वीचे उपकार स्मरून कृतज्ञता व्यक्त केली. प्रेमपूर्वक सेवा केली. त्यांच्या भक्तिभाव पाहून प्रसन्न झालेल्या ऋषभाने भद्रायूला नीतिधर्म समजावून सांगितला. ऋषभ म्हणाला, बाळ भद्रायू, वेदशास्त्रे आणि पुराणे ह्यामध्ये धर्म व नीती ह्या विषयक जे नियम सांगितले आहेत त्याचे यथायोग्य पालन कर. माता, पिता व गुरु यांच्यावर निष्ठा ठेव. पुढे राजा झाल्यावर गोब्राह्मण व ब्रह्माजन, प्रजाजन यांचे नीट पालन कर. सर्व भूताच्या ठायी एक शिवत्व आत्मस्वरूपाने विराजमान आहे याचे नित्य स्मरण ठेव. वर्णाश्रमाला अनुसरून वाग. स्वधर्म कितीही कठीण असला तरी टाकू नकोस. विचारपूर्वक कृती कर. काळ, वेळ आणि आसपास कोण आहे याचे भान ठेवूनच बोल.
सर्वत्र सावध राहा. मित्र कोण, शत्रू कोण, कोण आपला द्वेष करतो ते व्यवस्थित पडताळून पहा. आपले उत्पन्न किती, आपला खर्च किती आहे, आपले सामर्थ्य किती आहे, आपण कोठे दुर्लभ आहोत, आपले सेवक कसे आहेत, ते कसे काम करतात, याचे वर्तन कसे आहे, ते आपले हित चित्तात की अहित, ते आपल्याला यश देतात की अपयश, यावर नेहमीच लक्ष ठेव. अतिथी, देव, मित्र, स्वामी, वेदविद्या, यज्ञकर्म, पशु, शेती, विद्या आणि संपत्ती ह्यांच्याकडे वारंवार लक्ष द्यावे. त्याची नीट काळजी घ्यावी. त्याची अभिवृद्धी कशी होईल याचा सतत विचार करावा. आपली लहान मुले, आपली पत्नी, शत्रू, दास, घरातील घटना व प्रसंग, आजारपण याची कधीच उपेक्षा करू नये. त्याच्याकडे दुर्लक्ष झाल्यास मोठी हानी होऊ शकते. विद्वान, ज्ञानी व सज्जन जसे आचरण करतात तसेच वागावे. लोकाच्या कल्याणाची इच्छा धरावी. माता, पिता व साधू ह्यांची प्राणानितीनेही निंदा करू नये. वैश्वदेव्य करीत असताना कोणी अतिथी आल्यास त्याची जात पाहू नये. त्याला शिवस्वरूप मानून अन्न वस्त्र द्यावे. नेहमी परोपकार करावा. कोणताही प्रकारे परपीडा करू नये. जो गोब्राह्मणाचे रक्षण करतो तोच सुज्ञ. वादविवाद, निंदा या गोष्टी टाकून शिवस्मरण करावे. तेच मौन्य आहे. शंकराचे स्मरण करणे, त्याची सेवा करणे हीच मोठी तपश्चर्या आहे. परस्त्री, परद्रव्य ह्याची अभिलाषा धरू नये. शिवपूजन यथासांग करावे. शास्त्रे श्रद्धेने ऐकावीत. स्नान, जप, अध्ययन, होम, ब्राह्मणाची सेवा, श्रवण, मनन, निजध्यास ह्या गोष्टी आळस न करता तत्परतेने कराव्यात. देव, भूते, ऋषी, पित्तर व मनुष्य ह्यासाठी नित्य नेमाने अन्न, द्रव्य, वस्त्रादी त्याग करणे यालाच पंचयज्ञ म्हणतात. तो त्यागमय यज्ञ प्रेमपूर्वक करावा. श्रम, भोजन आणि निद्रा ह्या गोष्टी प्रमाणात असाव्यात. दान, सत्कर्म, अभ्यास व श्रवण ह्यात कधीच आळस करू नये. धर्मपत्नीवर प्रेम करावे. परस्त्रीविषयी आदर व सद्गुणता ठेवावी. शत्रूविषयी क्रोध, साधूजनाविषयी नम्रता, द्वेष्टता, जनविषयी मद, सत व भक्त ह्याविषयी विनय व साम्यभाव, संसारात सत्रत करणाऱ्या दुर्जनाविषयी मत्सर व धब आणि सर्वसामान्य लोकाविषयी हितभावना धरावी. भल्या माणसांना वंदन करावे. पृथ्वी जिंकण्यासाठी अभिमान धरावा आणि ब्राह्मणासन्मुख निराहार होऊन वर्तावे. शिवनाम घेतल्याने, वाणीचे दान दिल्याने, हाताचे देवळात गेल्याने, तीर्थयात्रा केल्याने, पायाचे पुराणाचे आदरपूर्वक श्रवण केल्याने, कानाचे साधू संतांना आलिंगन दिल्याने, त्वचेचे शंकराचे दर्शन घेतल्याने, डोळ्याचे व श्रोत म्हटल्याने जिव्हेचे सार्थकही होते. हे लक्षात घेऊन आपल्या इंद्रियांना तसे वळण लावावे. शंकराचे नित्य ध्यान करावे. त्याने हलाहल प्रशन करून जगाला संकटातून सोडविले. त्याच्याप्रमाणे आपले जीवन लोककल्याणासाठी कसे उपयोगी पडेल याचा विचार करावा. शिवनिर्माल्य हुगावे. दीन, अनाथ व अज्ञानी जनांना मदत करावी. ईश्वरावर प्रेम करावे. संतांशी मैत्री करावी. देवाचा द्वेष करणाऱ्याची उपेक्षा करावी. योग्य काळी निद्रा घ्यावी. आहार विहार नियंत्रण असावे. मृगयानी नीतीने करावी. विद्या, मैत्री व पुण्यप्राप्ती ह्याचा हव्यास नको. उत्साह, धैर्य, दान व धारणा हे गुण नेहमी वाढते असावेत. आपले धन, आयुष्य, गृहकलह, मैथून, औषध, मंत्रविद्या, गुरुमंत्र, दिलेले दान, आपला मान व झालेला अपमान याविषयी कोठेही वाचकता करू नये. गावाच्या सभेत कर्मभ्रष्ट, वेदविरोधी, लबाड, धूर्त, चहाडखोर, चोर, व्यभिचारी, पापी, कपटी, चंचल, नास्तिक, पोरकट व खोटे बोलणारे असे लोक नसावेत. निंदा करणारे, शिवभक्तीस विरोध करणारे, मद्यपी, गुरुपत्नीशी व अगम्य स्त्रीशी अंग करणारे,
वाटमारे, कृतज्ञ, धर्मनष्ट यांचे दर्शन करू नये. पत्नी, पुत्र व धन ह्याची जराही आसक्ती नसावी. त्याच्याशी कर्तव्यबुद्धीने वागावे. संसारात अलिप्त असावे. बंधू सोयरे, सासू सायरे, स्वजन ह्याच्याशी जेवढ्यास तेवढा संबंध ठेवावा. भलत्या गोष्टीची हाव धरू नये. शिवभक्ताने आपल्या मस्तकी, कंठी, दंडात व मनगटात रुद्राक्ष धारण करावे. शिवपूजन प्राणांतीही सोडू नये. नेहमी शिवकवच म्हणावे. शिवकवच म्हणून सर्वांगी भस्म चर्चिले असता रणांगणात शास्त्रत बाधा होत नाही. मृत्युंजय मंत्राचे सामर्थ्य फार मोठे आहे. त्या मंत्राचे निष्ठेने नित्य पठन केल्यास अपमृत्यू येत नाही. मृत्यूभय नाहीसे होते. आततायी मार्गस्थाचा घात करणारे, ब्राह्मणांना जीवे मारणारे ह्यांचा वध करावा. सोमवार, प्रदोष, शिवरात्र ह्या व्रताचे श्रद्धेने विधियुक्त आचरण करावे. शिवकीर्तन, हरिकीर्तन ऐकण्यास जावे. ते लक्षपूर्वक श्रवण करावे. महापर्व, कुयोग, श्राद्ध, व्यतिपात, विघृती व संक्रांत या काळात स्त्रीसंग करू नये. ग्रहण काळात भोजन करू नये. शास्त्राला प्रमाण मानून सप्तपत्री दान दिल्याने ऐश्वर वाढते. अयोग्य व्यक्तीस दान दिल्याने दारिद्र्य येते. वेदशास्त्रे, पुराणे व भगवत भक्तीवर कीर्तन हे गुरुकडून व ब्राह्मणाकडून श्रवण करावे. त्यात एक वेगळेच आनंद असतो. गुरु व ब्राह्मण ह्यांना दान दिल्याने पुण्य तिप्पट होते. पूज्य माणसांचा अपमान करून अपूज्य माणसाचा सन्मान केला तर भय उपजते, दुर्भिक्ष येते व कधी मरणही ओढवते. खोल विस्तीर्ण प्रवाहात उडी मारणे, महापुरुषाची भांडण करणे व बलवंताला आव्हान देणे ही अनर्थाची द्वारे आहेत. हाताची शोभा कंकणानी आणि मुद्रिकेनी वाढत नाही, ती दानाने वाढते. कानात कुंडले घालून काय उपयोग? चांगल्या गोष्टी श्रवण करणे यातच त्याची सार्थकता. सुंदर पत्नी, उत्तम व रसाळ वाणी, उत्तम चारित्र्य व औदार्य सद्गुण असणाऱ्याचे जीवित सफल होय. स्पष्ट बोलणे, खरे बोलणे हेच वाणीचे व्रत होय. जे विद्यावंत असतात त्यांच्या सन्मानार्थ तत्काळ काही ना काही द्यावे. संकटकाळी धैर्य धरावे. वादात वाणीने विजय मिळवावा. युद्धात पराक्रम करावा. याचकांना विनमुख पाठवू नये. भोजनाला बसताना पंक्तीला ब्राह्मण असावा, मित्र असावा, पुत्र असावा. ज्या मार्गाने हत्ती घोडे जाऊ शकतात त्या मार्गाने चालत जावे. जेथे शिवलिंगाचे पूजन होत नाही तेथे मुद्दाम जाऊन पूजन करावे. अनाथ, बेवारसी, प्रेताला अग्निसंस्कार करणे, त्यांचे क्रियाक्रम करणे हे अतिशय पुण्यप्रद होय. ब्राह्मणाचा द्वेष करणे ह्यासारखे घातक विष नाही. सत्संग अहोरात्र करावा. त्याच्या पुढे अमृतही तुच्छ आहे. जो दुसऱ्याचे कर्तव्य पाहून चरफडत नाही तो दुसऱ्याच्या आनंदात मनपूर्वक सहभागी होतो. जो दुसऱ्याचे शुभव्रत ऐकून खुश होतो, जो सर्वांचे हित चिंततो तोच खरा शिवभक्त. पृथ्वीवर अनेक प्रकारची मौल्यवान रत्ने सापडतात, पण ती तर निर्जीव पाषाण होत. खरी चारच मोठी रत्ने आहेत: अन्न, पाणी, सुभाषिते व औदार्य. कोणाच्याही वर्मावर बोट ठेवून त्याला अपमानित करू नये. साधू संतांचे आशीर्वाद घ्यावे. ईशकृपेने भाग्योदय झाला तरी स्वधर्म सोडू नये. पूर्वीच्या शत्रूने आता मित्रत्व केलेले असले तरी त्याच्यावर विश्वास ठेवू नये. गर्भवती स्त्री जशी गर्भाची काळजी घेते तशी राजाने प्रजेची काळजी घ्यावी. गुरु आणि शंकर हे एकरूपच आहेत. त्यांच्यात कधीही भेदभाव करू नये. आपले भाग्य, आपली विद्या याचा गर्व करू नये. सौंदर्याने मनुष्य शोभून दिसतो, त्यात त्याने सद्गुणरूपी अलंकार धारण केले असतील तर ते सौंदर्य अधिकच खुलते. जर तो ज्ञानी असेल तर उत्तमच. अशा ज्ञानी मनुष्याच्या अंगी दया, क्षमा व शांती असेल तर तो सर्वश्रेष्ठ होय.
कुल, शील, विद्या, धन, राज, तप, रूप आणि यौवन या 8 गोष्टीचा फार लवकर गर्व होतो. म्हणून सावध राहावे, मनाला त्यात गुंतू देऊ नये. सूत पुढे म्हणाले, अशा प्रकारे त्या शिवयोग्याने भद्रायूला अनेक प्रकारे सद्मार्गाचा व नीतीचा उपदेश दिला. त्या उपदेश वचनाने पालन केल्याने आपल्याला जगत व्यवहारात अडचणी येणार नाहीत. कवी म्हणतो, हा 7वा अध्याय म्हणजे कैलास पर्वत, त्यावर उमारमण वास करतो. याचे पारायण हीच गिरिप्रदक्षिणा. ती करणाऱ्या सद्भक्तांना निर्दोष यश मिळते. किंबहुना हा अध्याय म्हणजे हिमालय. भक्ती ही त्याची कन्या उमा, तिच्याशी विवाह करून तो शंकर जणू सासऱ्याच्या घरीच राहिला आहे. पुढील अध्यायात शिवयोगी भद्रायूवर कृपा करतो, याविषयीचा कथाभाग आहे. तो अध्याय श्रवण केल्याने विद्वत्तांना ब्रह्मानंद होईल. श्रीधराला वर देणारा सद्गुरू ब्रह्मानंद यतींद्र हा संसाररूपी हत्तीचे विद्यारण करणारा सिंहच होय. तो आनंदाचा सागर आहे. जगाचा गुरु व जगाचा आत्मा असणाऱ्या शंकराच्या स्वरूपाची एकरूप झालेला आहे. स्कंद पुराणातील ब्रह्मखंडात असलेल्या शिवलीलामृत हा महान ग्रंथाचा हा 7वा अध्याय अतिशय गोड आहे. सज्जनांनी तो नेहमीच श्रवण करावा. अध्याय 7वा समाप्त. श्री सांब सदाशिव नमस्तुभ्यं. स्वामी भक्तांनो, आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग भेटूया अशा अनेक व्हिडिओसोबत, अशा अनेक अध्यायासोबत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.